गुड मॉर्निंग. सकाळी उठलं ना की काय बनवावं समजतच नाही. काय बनवायचं. घरात दुधी होता. भाजी तर नाही आवडत. म्हटलं दुधी भोपळ्याचा हलवा बनवूयात. तर आता हे किसायला लावलेलं तर मी स्वप्नीलला, पण मी तुम्हाला असं दाखवते की मी खूप मेहनत करते, पण त्यात तो असं दाखवून देणार नाही मला, तो सांगून जाणार मी केलं आहे. व्हेरी गुड. इथे काजू बदाम काढते नाही काढते. माझ्या बाळाला तिथे लगेच आवाज गेला का, वास आला का, काय उठून आला लगेच, आई बदाम दे ना. काय त्याला गुड मॉर्निंग बोलायला लावलं आणि मग दिलं त्याला बदाम दिलं, थोडंसं लाड केला. मग तो त्याच्या बापाला घेऊन आला. मग त्यांचे नखरे काम करू की ते त्यांचे नखरे बघू मी. काय जाऊ दे, सकाळी सकाळी माझं लाड करतं आहे. आणि रेसिपी काय सांगावी तुम्हाला. माझ्यापेक्षा जास्त छान शेफ कुक किंवा छान छान तुम्ही बनवता, तर मग रेसिपी मी काय सांगू. इझी आहे तसं बनवणं. ठीक आहे ना, म्हणजे मी पण यूट्यूबला बघूनच बनवते, एवढं काय नाही. बघूयात आपण. होईल, छान होणार, मस्त होणार. साखर पण व्यवस्थित पडणार, तूप पण छान पडलं आहे, छान आटणार. काजू बदाम वेलची पूड आपण सगळं टाकू, मस्त बनणार दुधी हलवा. आणि ते कामाला जायची एक तर घाई असते, त्यात माझ्या अन्वयची रडारड चालू असते. रोजचं आहे हे, रोजचं. आता इथे त्याला सुट्टी होती म्हणून ही रडारड चालू होती. काय बोलायचं. कामाची तर ही घाई असते. गेले आपली पिकअप ड्रॉप सर्विससोबत जायचं, ऑफिसजवळ उतरायचं, ऑफिसमध्ये जायचं, कामं करायची. मला सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय स्टोरी ऐकायला आवडेल, म्हणजे माझ्या लाईफबद्दल, माझ्या रुटीनबद्दल. प्लीज कमेंट करा. ही मी गेल्यानंतरची आणि ही मी थोडीशी फ्रेश झाल्यानंतरची. जास्त फरक नाही, थोडासाच आहे. थोडी छान दिसली पाहिजे ना. मग काय, थोडं कामं करायची. पण कामाच्या आधी आपण काय खायचं आज दिवसभर ना, त्याचं कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं इथून. तर इथे तुम्ही बघाल, आधी मॅगी, मग अंडा पाव. खाऊ द्या, थांबा जरा. अंडा पाव खाता खाता दुपारी काय जेवायचं. तर ही नवरी बोलते, दोपहर को नहीं मंगाने का. मी शॉक झाले. पण बटर चिकन मागवलं भाई, बटर चिकन मागवलं, नान मागवलं. हे मध्ये मध्ये काय शिंचन विंचन. ह्या आमच्या मावशी आहेत, गोड आहेत तशा ना. आणि मी विसरले तुम्हाला सांगायचं, मी ना संध्याकाळी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटणार आहे. सो बघाल तुम्ही तिला आता. तर आता निघते आहे, आपली पिकअप ड्रॉप सर्विस बाहेर आली असेल, तर मग तो मला स्टेशनला सोडेल, तिथून मी तिला भेटेल. मग आम्ही प्लॅनिंग करू पुढचं काय ते. चलो, बघितलं मी बोलले ना, पिकअप ड्रॉप सर्विस आली आहे. मी चुकते आहे, मला बोलता येत नाही आहे, प्लीज मला माफ करा. ही बघा, ओव्हर ॲक्टिंगची दुकान. तिथे पुढे कुठेही जायचं कुठे नाही काय समजतच नव्हतं. शेवटी गेलो घराजवळच, तिथे बसलो, गप्पा मारल्या. काय खायचं आहे इथून, काय प्यायचं आहे इथून, ते घरी जाऊन आपण आपल्या नवऱ्यांना काय सांगावं विचारल्यावरती. इथपर्यंतचं प्लॅनिंग आता झालं आहे आमचं. मग इथून पुढे
थोड्याशा गप्पा मस्ती मजा. अक्षरशः तिथे बसून आहे ना लोळलो आहे आम्ही. तिथे फक्त आता आम्हाला हाकलणं बाकी होतं. खूप महिन्यांनी भेटलेलो. तर हे पर्पल कलरवालं जे आहे ना ते असं लक्ष देऊ नका, तो ज्यूस आहे आमचा. ज्यूस आहे. खाल्लं पिलं आणि खिशाला परवडेल असा ट्रिपल राईसच मागवला फक्त आणि मग बाय बाय केलं. चलो भेटू परत दुसऱ्या व्लॉगमध्ये.